सगळ्यांची खंबीरपणे साथ होती मला, म्हणून मी हे करू शकले. नाहीतर हे मला जमलंच नसतं. सदैव असेच माझ्या पाठीशी उभे राहा. राधा, अगं आजचा दिवस तुझ्या कौतुकाचा आहे. आमचं कौतुक राहू दे ग. हा, आता राहिला प्रश्न तुझ्या पाठीशी उभं राहण्याचा, तर आम्ही अजिबात तुझ्या पाठीशी उभे राहणार नाही. कारण आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत. थँक्यू विराजस. खरंच खूप छान वाटतंय मला. मलाही बरेच दिवस झाले मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? म्हणजे ते ऍक्च्युली कसं सांगू कळत नाहीये, पण सांगायला हवं. सांग ना, बोल. म्हणजे सांगायचंय, पण ऍक्च्युली कुठून आणि कसं सुरू करू हेच कळत नाहीये. पण मी सांगतो, मला तू थोडासा वेळ दे. मी 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 बोलतो. हा, मला थोडा वेळ दे, मी सांगतो तुला. हे बाबा, अरे बोल ना पटकन. जे काय असेल ते पटकन बोलून टाक. खूप कमाल चान्स आहे. बोल बोल. सॉरी सॉरी सॉरी. राधा, आत्ता मी जे बोलणार आहे ते खूप मनापासून आणि जेन्युइनली बोलणार आहे. राधा, तू मला कधी, कशी, कुठे ते मला माहित नाही, पण राधा तू मला क्लिक झालीस, आवडायला लागलीस. आय लव्ह यू. काय? अगं खरंच आय 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 लव्ह यू राधा. आय आय जेन्युइनली लव्ह यू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या भावना, ह्या फिलिंग्सना मी बरेच दिवस माझ्या आतमध्ये अशा दाबून ठेवल्या होत्या. पण आज ठरवलं की आज काही उद्या काहीही झालं तरी आज तुला बोलून टाकायचं, सांगून टाकायचं सगळं. राधा, तू काहीच का नाही बोलतेस? काय झालं? प्लीज बोल ना काहीतरी. अगं बोल ना, दे ना उत्तर त्याला. म्हणजे मला नाहीतर उत्तर देता येत नसेल तर डायरेक्ट मिठी मारतेस का? म्हणजे त्याला उत्तर कळेल तुझं, म्हणजे मला तुझं उत्तर कळेल. बोल ना राधा, प्लीज बोल ना. नाही 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 नाही, एक मिनिट. हे स्वप्न असं असं अर्धवट नको थांबायला. नाही, पुढे काय झालं कळलं पाहिजे ना मला. मी या वाटीतला जर पदार्थ खात राहिलो ना, एक एक घास खात राहिलो, तर मला समजेल राधा काय बोलली. राधानी होकार दिला का नकार दिला हे मला कळालंच पाहिजे. वाटीत पदार्थ पण नाही राहिला यार. आता काय करू मी? अरे विराजस, किती वेळपणा करशील. स्वप्नातल्या गोष्टींना खरं मानून चाललायस. पण हे स्वप्नातलं खरं घडेल ना? नाही, घडेल. घडणार. हे सगळं खरं होणार, व्हायलाच पाहिजे. नाही, हे घडणार. हे सगळं खरं होणार, हे घडणार. हे 100% घडणार. एकदा का राधाचा मसाला पोचवला गेला ना की हे सगळं खरं घडणार. माझी आणि राधाची सगळी स्वप्न पूर्ण होणार. पण तोपर्यंत मला काय रात्रीची झोप लागणार नाही, हे मात्र नक्की. चमत्कार झाला. कमालच आहे.
त्या अनाथ पोरीनी आपल्या नाकावर टिचून मसाला बनवलाय. आता तुमच्या दोघांचं काय करायचं? काय झालं बोला ना. तुमचं काय करायचं नाही हे तुम्हीच मला सांगायचंय, मी नाही ठरवणार. साहेब, आम्ही पुरेपूर मसाला फसेल असाच प्रयत्न केला होता. सगळं मसाल्याचं प्रमाण बदललं होतं, पण तिने कुठून आणि कसा मसाला बनवून घरी आणला हे कळतच नाहीये. साहेब, माझ्याकडून चूक झाली मला माहिती आहे. मला एक 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 शेवटची संधी द्या. संधी हवे? ते हारलेलं तोंड घेऊन माझ्या समोर उभं राहिला आणि आणखीन एक संधी मागायला लाज नाही वाटत तुम्हाला? हा? काय ना, तुमची अक्कल काय ना ती मला कळली आहे, त्यामुळे ती आता चालवू नका तुम्ही. आता मी जेवढं सांगतो तेवढं आणि तेच करायचं, कळलं? आता तरी कळलं काय करायचं ते? त्या अनाथ अवलादीच्या हातचा मसाला होळीत असाच चढायला हवा. हे होळीचं सामान पाठवलं सांगितलं होतं तुमच्या घरी. हे घ्या, सही कर. असू दे, मी करतो सही. तू बाकी तयारी कर. दे इथे ना. हो, ये. थँक्यू. होळीची जय्यत तयारी केलेली दिसतेय.